काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि गुजरातपासून बंगालपर्यंत एकाच गोष्टीची सध्या चर्चा आहे, ती म्हणजे पंतप्रधान मोदींनी केलेलं काटकसर करण्याचं आवाहन. या आवाहनानंतर महाराष्ट्र सरकारने कोणती पावलं उचलली आहेत, शरद पवारांनी मोदींना कोणता सल्ला दिलाय, तर राज ठाकरेंनी मोदींसाठी लिहिलेल्या पत्रात कोणते आसूड ओढले आहेत, पाहूया हा स्पेशल रिपोर्ट. पेट्रोल डीजल का संयम से इस्तेमाल करना. साथियों, हमें पेट्रोल डीजल का उपयोग कम करना होगा. पंतप्रधान मोदींनी आवाहन केलं, पेट्रोल डिझेल वाचवा. लागलीच महाराष्ट्र सरकारनं मंत्र्यांसाठी वापरली जाणारी विमानं जमिनीवर उतरवली. आता मंत्र्यांना सरकारी विमानाचा वापर करायचा असेल तर आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची एनओसी लागणार आहे. वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन कॉन्फ्रेंसिंग, वर्चुअल मीटिंग्स, इनको हमें फिर से प्राथमिकता देनी है. इंधन वाचवण्यासाठी मोदींनी ऑनलाईन बैठका घेण्याची सूचना केली. मंत्री नितेश राणेंसह अनेक नेत्यांनी तात्काळ या सूचनेची अंमलबजावणी सुरू केली. परकीय चलन वाचवण्यासाठी पंतप्रधानांनी परदेश दौरे रद्द करण्याचं साकडं घातलं. भले मोदी स्वतः परदेश दौऱ्यावर जाणार असले तरी महाराष्ट्राच्या 12 आमदारांचा जपान दौरा रद्द करण्यात आलाय. इलेक्ट्रिक व्हीकल है, वो भी कोशिश करें कि इलेक्ट्रिक व्हीकल का ज्यादा से ज्यादा उपयोग करें. मोदींच्या या आवाहनानंतर प्रवीण दरेकरांनी मंगळवारी ईव्हीची टेस्ट ड्राईव्ह घेतली आणि एक कोरी करकरीत इलेक्ट्रिक कार बुक देखील केली. नितेश राणेंनीही त्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी करण्याचा निर्धार केला. तसंच पेट्रोल डिझेलवरची कार विकत घेण्याचा प्लॅन देखील त्यांनी रद्द केला. आता मी माझ्या ताफ्यातल्या गाड्या कमी केल्या. माझ्याकडे 6-7 गाड्या होत्या, आता 3 वर आणल्या आहेत, 2 वर आणलेल्या आहेत. त्याचबरोबर मी इलेक्ट्रिक गाडीचं पण सिंधुदुर्ग जी माझी डीव्ही कार आहे जिल्ह्यातली प्रशासक, ती पण मी इलेक्ट्रिक गाडी आता विकत घेतोय. आम्ही जी उद्या काल पेट्रोलची डिझेलची घेणार होतो ती आता इलेक्ट्रिक गाडी करणार आहोत. काटकसरीचं आवाहन करणाऱ्या मोदींना त्यांच्या राजकीय गुरूंनी म्हणजेच शरद पवारांनी काही सल्ले दिले. मोदींनी केलेल्या घोषणांचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. सर्वसामान्य नागरिक, उद्योग व्यवसाय क्षेत्र, गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थतेचं वातावरण आहे. पंतप्रधानांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक आयोजित करावी. सर्वपक्षीय नेत्यांना विश्वासात घेऊन निर्णय प्रक्रिया राबवणं देशहितासाठी आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय परिस्थिती लक्षात घेता केंद्र सरकारनं अधिक संवेदनशीलता आणि व्यापक सल्लामसलत यांना प्राधान्य देणं आवश्यक आहे. जनतेमध्ये विश्वास आणि स्थैर्य निर्माण करणं यालाच सद्यस्थितीत सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असलं पाहिजे. तिकडे मनसे प्रमुख राज ठाकरेंनी देखील त्यांच्या शैलीत पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनांचा समाचार घेतलाय. स्वतः पंतप्रधान आणि नेते मोठे ताफे, रोड शो आणि फुलांची उधळण करतायत. मग जनतेलाच काटकसर का? कच्च्या तेलाचे दर कमी असतानाही जनतेला महाग पेट्रोल डिझेल विकलं गेलं. त्या काळात सरकारनं जमा केलेले लाखो कोटी रुपये कुठे वापरले? मोफत योजनांचाच निवडणुकांमध्ये वापर झाला. त्यामुळे अर्थव्यवस्था कमकुवत झाली. मन की बात पुरे झाली. आता अर्थतज्ज्ञांचं ऐका. देशाच्या आर्थिक परिस्थितीवर संसदेत खुली चर्चा व्हावी. पंतप्रधानांनी आधी स्वतःच्या पक्षापासून काटकसर सुरू करावी. लालबहादूर शास्त्रींनी युद्धाच्या काळात स्वतः काटकसर केली होती. मोदींनी देखील त्यांचा आदर्श घ्यावा. मोदी सरकारच्या काळात रुपयाची किंमत का घसरली याचं उत्तर द्या, अशा आशयाचं पत्र राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदींसाठी सोशल मीडियावर शेअर केलंय. राज ठाकरेंच्या या पत्राला भाजप नेत्यांकडून लगेचच तोंडी उत्तर मिळालं. कदाचित घरात बसून अर्थतज्ञांचा सल्ला समजत नसेल आणि म्हणून ज्या आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी गुजरातचं नेतृत्व केलं मुख्यमंत्री म्हणून, देशाचं नेतृत्व वारंवार करतायत. देशाचे नागरिकांनी त्यांना 3दा पंतप्रधान होण्याची संधी दिलेली आहे. त्या व्यक्तीला काय सल्ले द्यायचे हे आदरणीय राजसाहेबांना माहिती असलं पाहिजे. आपल्या देशाचा विकासाचा दर हे राजसाहेबांना माहिती आहे का? आज आपला देश आर्थिक सत्तेमध्ये 3 क्रमांकावर आहे, 3ऱ्या क्रमांकावर पोहोचलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी देशातील जनतेला काटकसरीचं आव्हान केल्यानंतर लगेच राज ठाकरे यांच्या पोटामध्ये दुखायला लागलं. आपल्या पक्षाच्या बाबतीत, आपल्या पक्षाच्या ध्येय धोरणासाठी आणि पक्षवाढीसाठी एवढं मोठं ट्विट लिहिलं असतं तर त्याचा जास्त फायदा झाला असता. परंतु राज ठाकरे आपल्या पक्षाची झालेली वाताहत बघायला तयार नाहीत. फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना सल्ले देत आहेत.
मोदींनी केलेल्या काटकसरीच्या आवाहनावर टीका करताना ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस नेते कोणतीही काटकसर करताना दिसत नाहीये. पंतप्रधानांनी सांगितलं की प्रवास करू नका. पंतप्रधानच युरोपला निघाले. पंतप्रधान पुढच्या 2 महिन्यामध्ये जवळपास 10-20 देशाचा दौरा आहे. स्वतःचे प्रायव्हेट किती फ्लाईट्स घेऊन जातात. मुख्यमंत्री वेगवेगळ्या राज्याचे कसे दौरे करतात. मंत्र्यांच्या मागे किती मोठे ताबे. हे बंद करा ना. हे बंद झाले पाहिजे. मला असं वाटतं सामान्य माणसाला याच्याविषयी फार सांगण्याची आवश्यकता नाही. सामान्य माणूस ऑलरेडी काटकसर करतोच आहे. धुमाकूळ केला निवडणुकीचा, खर्चाचा धुमाकूळ केला, इंधन प्रचंड वापरलं. आता काटकसर सांगतायत. पंतप्रधान महोदय तर फिरतात तर ते ठीक आहे, पण त्याच्यापेक्षा आमचा नगरसेवक सुद्धा भाजपचे ताफा फिरते. त्यांचे सुद्धा ताफे कार्यकर्त्यांचे सुद्धा ताफे फिरतायत त्यांचे. तिथं कुठेही काटकसर दिसत नाही. उधळपट्टी चाललेली दिसते. सुरुवात त्यांनी स्वतःपासून केली पाहिजे. पंतप्रधान मोदींनी केलेल्या सूचनांची अंमलबजावणी गरजेची आहे की नाही हा वादविवादाचा विषय असू शकतो. मात्र त्या सूचनांची अंमलबजावणी सर्वसामान्य माणसाला सहज शक्य नाही यावर कोणाचंच दुमत नसेल. मात्र जनतेला विश्वासात न घेता मोदींनी घोषणांची घाई केली आहे का असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांमुळे निर्माण झालाय. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, मुंबई.